माथेरानला फॅमिली सोबत येण्यासाठी शोधत आहात एक खास हॉटेल, जिथे प्रत्येक सुट्टी बनते एक सुंदर आठवण. माथेरान रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 7 मिनिटांच्या अंतरावर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेलं सेसिल हॉटेल माथेरान. फॅमिलीसाठी प्रशस्त एसी रूम्स, शांत आणि आरामदायी प्रायव्हेट विलाज, मुलांसाठी खेळण्यांची खास व्यवस्था आणि आनंददायी स्विमिंग पूल, तसंच स्वादिष्ट शुद्ध शाकाहारी भोजनासाठी प्रशस्त डायनिंग हॉल. आराम, आनंद आणि आपल्या माणसांसोबत घालवलेले खास क्षण हे सगळं अनुभवण्यासाठी भेट द्या सेसिल हॉटेल माथेरान. बुकिंगसाठी स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरवर आत्ताच कॉल करा आणि तुमचा फॅमिली मुक्काम निश्चित करा. सध्या आपण आहोत ढाकेच्या मळ्यामध्ये आणि या मळ्यामध्ये गेली अनेक वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम होता आणि मुळात पाणीच नव्हता या मळ्यामध्ये. तर आपले पंचायत समितीचे भगवान चंचे, सुनीता मोरे, प्रथमेश मोरे यांनी पुढाकार घेऊन या वाडीचा पाण्याचा प्रश्न सोडवलाय. तर किती वर्ष पाणी नव्हतं? बरेच वर्ष पाणी नाही, पाणीच नव्हतं. बरेच वर्ष पाणी नाही. पहिले येते निवाड्याला पाणी या ना, या या. तुम्ही किती जणांना भेटले आतापर्यंत? नाही, पाण्यासाठी तुम्ही किती लोकांना भेटले? बरेच लोकांना भेटलो इथं पंचायत मध्ये. दरवर्षी आम्ही असं बोलतो आम्ही पुढच्या वर्षी पाणी देऊ. काल तुम्ही ग्रामपंचायत मध्ये मोर्चा घेऊन गेले, तिथं सुनीता मोरे यांना भेटल्या. त्यांनी तो प्रश्न भगवान चंचे यांच्या कानावरती घातला. नंतर त्या तिघांनी मिळून इथं पाहणी केली काल आणि त्या पाहणीनंतर त्यांनी पाईपलाईन घेऊन आले आणि 8 दिवसाच्या आतमध्ये गाव यांना पाणी द्यायचं त्यांनी ठरवलं. त्यांनी मनावरती घेतलं आणि 8 दिवसामध्ये पाणी येईल असं बोललेत. म्हणजे या 100 लोकांची तहान आता त्यांच्या पुढाकाराने भागणार आहे. अजून किती नेते इथे येत होते का आधी? याच्या आधी इलेक्शनला यायचे, फक्त बोलायचे पाणी आणतो, यायचे, फेरी मारायचे, जायचे. पाऊस पडला का ते मोक्यावर बोलायचं बोलतात पुढच्या वर्षी आम्ही तुम्हाला नळ देऊ, पुढच्या वर्षी नळ देऊ असं दरवर्षी ती सांगायची. पण ते द्यायची नव्हती. वरचे गेला का परत दूरच्या वरचे गेलो का परत म्हणते त्याची सांगायची आम्ही पुढच्या वर्षी येऊ देऊ पाणी तुम्हाला. अजूनपर्यंत पाणी नाही दिला. आता काल गेलो तेव्हा हे पाण्याचं झालं. दातृत्व पाहिजे एखाद्याला देण्याचं, काम करण्याचं इच्छा पाहिजे तर ती कामं होतील. आणि पाणी म्हणजे खूप मोठी समस्या आतापर्यंतची सगळ्यात मोठी समस्या पाणी आहे. लोकांचे दरवाजा जा ठोकायचा आम्हाला पाणी द्या. लोक देऊन देऊन किती देतील पाणी? किती देतील? मी इथं पाण्याचा जवळपास इथं पाणी आहे बंगल्यावर. तिथं ज्यांची झाडं मरून गेली पण त्या आम्हाला पाणी थोडं ते देतात. आजपर्यंत देतात पाणी. त्या झाडा नाही टाकता पण आम्हाला पियाला देतात. 1-1, 2-2 अंडे त्याच्यावर त्या दिवस काढतात. खूप मोठं काम भगवान चंचे, सुनीता मोरे आणि प्रथमेश मोरे यांच्या हातून घडतंय. गावकरी पण खुश आहेत. अजून किती लोकसंख्या आहे आपल्या गावात? आहेत ना, कोण कामावर गेले, कोणी कामावरती वगैरे गेले. नमस्कार, मी भगवान चंचे. गेले कित्येक वर्ष या वाडीला पाणी नव्हता आणि काल यांचा मोर्चा ॲक्च्युली ग्रामपंचायतला आला होता. तिथे वहिनी आमच्या होत्या. तर त्यांच्यासाठी आम्ही इथे पाणी करायला आलो. पाणी केल्याच्या नंतर मी धनगर साहेबांना फोन केला. नंतर कारले साहेब होते काल आणि त्यांनी त्वरित सांगितला का शेठ आज तुम्ही पाईपलाईन खरेदी करा, जे पैसे असतील ते वजा करतो. आणि आज पाईपलाईन खरंच आलेली आहे आणि त्यांना ह्या 8 दिवसातच पाणी मिळेल. ढाकेच्या माळ येथील ग्रामस्थांचा काल मोर्चा आला. त्यावेळी आपले पंचायत समिती सदस्य भगवान शेठ चंचे असतील, जिल्हा परिषद सदस्य सुनीताई मोरे असतील, यांनी मोर्चाला सामोरे गेले आणि प्रत्यक्ष इथे येऊन पाणी केली. साधारणपणे 13 ते 15 घरे, साधारणपणे 75 ते 80 लोक इथं वस्ती आहे, विद्यार्थी आहेत, महिला आहेत. आणि ह्या सगळ्या भागामध्ये सुरुवातीपासून पाणी योजना नव्हती किंवा पाणी योजनेचं आपलं पाणी इथं पोचलं जात नव्हतं. ही बाब जेव्हा सन्मान्य सदस्य चंचे आणि मोरे यांच्या लक्षात आल्यानंतर आमचे ग्रामसेवक होते, यांच्या लक्षानंतर आम्ही चर्चा करून तातडीने आज त्यांना पाईपलाईन मागवलेली आहे. आज आमचे पाणीपुरवठा विभागाचे कर्मचारी इथं आलेले आहेत. तातडीने विभागामार्फत आम्ही इथं खोदाई करून लाईन टाकण्याचं काम चालू करतोय, जेणेकरून या लांबलेल्या उन्हाळ्यामध्ये या नागरिकांना जास्तीत जास्त पाणी लवकरात लवकर कसं पोहोचवता येतील याचा प्रयत्न राहील. सन्मान्य चंचे साहेब आणि मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं काम करतोय. ज्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही आपण आमच्यापर्यंत पोहोचवा, त्या थोडंसं आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू. मी सुनीता रोहिदास मोरे, जिल्हा परिषद सदस्य. मी काल ग्रामपंचायतमध्ये गेली असताच या सर्व महिला पाण्याच्या समस्या घेऊन आल्या. त्यावेळेला त्यांचा खूप गोंगाट चाललेला असताच मी त्यांना विचारलं काय, तर त्यांना
किती वर्ष पाणी नव्हतं, म्हणजे अनेक वर्ष त्यांना पाणी नसतानाही त्यांना कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही. ज्या वेळेला आम्हाला पंचायत समिती सदस्य भगवान संचे तसेच मी सुनीता रोहिदास मोरे आम्हाला जसं समजलं त्या क्षणी त्या महिलांच्या बरोबर आम्ही येऊन पाहणी करून आज त्यांना त्वरित पाईपलाईन आणून दिलेली आहे आणि 8 दिवसात त्यांना पाणी कसं येईल याची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. मी प्रथमेश रोहिदास मोरे. अनेक वर्षापासून वाड्यांच्या नेरळमधल्या बऱ्याचशा वाड्यांना पाण्याच्या समस्या होत्या. मध्यंतरी तक्रारीनुसार लावलवाडीची पाण्याची समस्या सोडवण्याचा पंचायत समिती सदस्य भगवान शेठ संचे सुनीता मोरे यांनी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ज्या ज्या वाड्यांना आता पाण्याच्या समस्या होत्या त्या त्वरित आम्ही 24 तासाच्या आत सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच आज वाडीतील समस्या निर्माण झाली, त्वरित जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य आणि धनगर साहेब ग्रामपंचायत प्रशासक यांच्यामार्फत 1 दिवसात आज तुम्ही बघू शकता पाण्याची लाईन आणलेली आहे. आणि आज त्यांना आंबेवाडीच्या आनंदवाडीच्या विहिरीच्या इथनं पाणी घेऊन आज त्यांच्याकडे पाणी पोहोचवणार आहे. याच्या अगोदर सुद्धा आम्ही रस्त्याचं काम केलेलं या वाडीसाठी. आता प्रत्येक वाड्यांमध्ये सोलार लाईटीचं काम लावण्याचं काम चालू आहे. फक्त आम्हाला एकच विनंती आहे, वाडीतल्या सगळ्या नागरिकांना सांगतो की तुम्ही आम्हाला काम सांगा, जे काम होण्यासारखं आहे आम्ही हे 24 तासात पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. होण्यासारखं काम जे लवकर करण्यासारखे ते करण्याचा प्रयत्न करू. फक्त एकच विनंती आहे की जे जे तुमच्या समस्या आहेत तुम्ही ग्रामपंचायतला सांगा, नाहीतर पंचायत सदस्य सांगा, जिल्हा परिषद सदस्य सांगा, यांना समस्या सांगा, आम्ही सोडवण्याचा प्रयत्न 100% करू.